करायचा। सटाणा शहरातील अतिक्रमणाकडे सोयीस्करपणे डोळेझाक करत थेट नगर परिषदेच्या मालकीच्या जिजामाता उद्यानाच्या संरक्षक भिंतींवर बुलडोजर चालवण्यात आल्यानं सटाणा शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। विशेष म्हणजे ही कारवाई नगर परिषदेचे कोणतेही जबाबदार अधिकारी अथवा कर्मचारी उपस्थित नसतानाच करण्यात आल्यानं अनेक प्रश्न उपस्थित झाले। ही कारवाई नेमकी कोणाच्या आदेशानं, कोणत्या अधिकाऱ्यानं आणि कोणाच्या उपस्थितीत करण्यात आली असा थेट सवाल नागरिकांकडून केला जात असून राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या नावाखाली नगर परिषदेच्या मालमत्तेलाच लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप होतोय। सटाणा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण व विकास कामादरम्यान नगर परिषदेच्या मूलभूत नागरी सुविधांकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे या घटनेमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे। महामार्गाच्या कामामुळे शहरातील गटार व्यवस्था उद्ध्वस्त झाली असून अनेक ठिकाणी गटारी तुटलेल्या अवस्थेत आहे। काही भागात गटार चोकअप झाल्यानं सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत असून परिसरातील तीव्र दुर्गंधी पसरली आहे। यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला असतानाही संबंधित यंत्रणांकडून कोणतीही तातडीची उपाययोजना करण्यात आलेली नाहीये। महामार्गालगत असलेले पथ दिव्यांचे खांब हटवण्यात आले असले तरी अद्याप नवीन पथ दिवे बसवण्यात आलेले नाहीये। परिणामी संपूर्ण महामार्ग परिसर रात्रीच्या वेळी अंधारात जात असून अपघाताचा धोका वाढलाय। नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत असताना महामार्ग प्रशासन मात्र निष्क्रिय असल्याचा संतप्त सूर उमटत आहे। एकीकडे शहरातील अनेक ठिकाणी असलेली अनधिकृत बांधकामे व खासगी अतिक्रमणे जैसे थे असल्याचा आरोप होत असताना दुसरीकडे केवळ नगर परिषदेच्या मालकीच्या जिजामाता उद्यानावरच कारवाई करण्यात आल्यानं दुजाभावाचा संशय अधिक बळावला आहे। राष्ट्रीय महामार्ग विभाग काही ठराविक अतिक्रमणांवरच मेहरबान का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात असून या कारवाईमागे दबावाचं राजकारण असल्याची चर्चा शहरात सुरू आहे। या संपूर्ण प्रकारामुळे सटाणा शहरात तीव्र असंतोषाचं वातावरण निर्माण झाले असून स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनानं मौन सोडून तातडीनं आपली भूमिका स्पष्ट करावी। महामार्गाच्या कामामुळे उद्ध्वस्त झालेल्या गटार व्यवस्था, पथ दिवे, पाणी पुरवठा व अंतर्गत रस्त्यांच्या समस्या तात्काळ सोडवाव्यात। तसेच शहरातील सर्व अतिक्रमणांवर समान, पारदर्शक आणि निर्भीड कारवाई करावी अशी ठाम मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। दरम्यान नगर परिषद व राष्ट्रीय महामार्ग विभागानं तातडीनं ठोस निर्णय न घेतल्यास सटाणा शहरात व्यापक जन आंदोलन छेडलं जाईल असा थेट इशारा संतप्त नागरिक व सामाजिक विविध संघटनांकडून देण्यात आला आहे। प्रशासनानं वेळकाढूपणा केल्यास आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी संबंधित यंत्रणांवर राहील असा इशाराही देण्यात आला आहे।